नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2025 या अनुषंगाने असणारी अपडेट आपण चेक करत आहोत। तर आपल्या BEd CETने आपल्याला एक विंडो ओपन केलेली आहे, ज्यामध्ये आपल्या जर काही त्रुटी असतील म्हणजेच फॉर्म भरताना चुकून झालेल्या काही आपल्या ज्या त्रुटी राहिलेल्या त्रुटी ज्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याला एक विंडो ओपन करून दिली आहे। त्या संदर्भातली अपडेट आपण ऑलरेडी पाहिलेली आहे। त्यानंतर आता ज्या बाकीच्या बाबी आहेत त्या आपण पाहूया। गुगल क्रोममध्ये CET सेल किंवा BEd ॲडमिशन 2025 असा आपण टाईप केला असता आपण ह्या पेजवरती पोहोचतो आणि इथं आल्यानंतर आपल्याला cetcell.mahacet.org अशी आपली वेबसाईट पाहायला मिळते। त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला इथे रनिंग नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात। आपल्या परीक्षेचा शेड्यूल म्हणजेच परीक्षा दिनांक जे आहेत ऑलरेडी आपल्याला ते माहीत आहेत, ते आपल्याला इथे रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं आहे। त्यानंतर आपण ह्याला थोडं झूम करूया। म्हणून इथे दिल्यानंतर इथले दिलेल्या ज्या बाबी आहेत, दाखवलेल्या ज्या बाबी आहेत, CET एक्झामिनेशन पोर्टल आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे। कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूल म्हणून आपल्याला एक हेल्प करणारं मॉड्यूल इथं तयार केलेलं आहे। आपल्याला जर काही अडचण असेल आपण कॅन्डिडेट हेल्प मॉड्यूलला क्लिक केलं आहे। हेल्प डेस्क हा आहे। तर इथे आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करावं लागते। आपला जो CET सेलचा आपण जे ईमेल दिला होता आपला BEd CET फॉर्म भरताना, तो ईमेल इथे आपल्याला लिहावा लागतो, टाईप करावा लागतो। त्यानंतर पासवर्ड टाईप करायचा आणि साइन इन केल्यानंतर आपली जी अडचण आहे ती आपल्याला सांगता येते, मांडता येते आणि तिला आपल्याला ईमेलच्याद्वारे आपल्या CET सेलकडून उत्तर त्याचं आपल्याला मिळतं। त्यानंतर CET एक्झामिनेशन पोर्टल जे आहे याला आपण क्लिक करूया। याला क्लिक केल्यानंतर आपलं जे हॉल तिकीट आहे या संदर्भातील आपल्याला बाबी तिथे पाहता येतात। आपलं जे पोर्टल आहे ते आपण चेक करू शकतो। तर आपण इथल्या ज्या क्रेडेन्शियल्स आहेत म्हणजेच ईमेल ID आपण इथं फुलफिल करूया। त्यानंतर पासवर्ड आणि त्यानंतर आपल्याला साइन इन क्लिक करावं लागेल। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही। सर्व आपल्या BEd CET संदर्भात असणाऱ्या BEd प्रवेशासंदर्भात असणाऱ्या अपडेट्स आमच्या चॅनलवरती आपल्याला सर्वप्रथम मिळतील याची आपण खात्री बाळगा। यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा। आपण लॉग इन केलेलं आहे विद्यार्थी मित्रो। लॉग इन करताच आपल्याला राईट साईडला वरती आपलं पूर्ण नाव पाहायला मिळतं। त्यानंतर आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर CET रजिस्ट्रेशन म्हणून आपल्याला एक इथं आयकॉन पाहायला मिळतो आहे। त्यानंतर पुढचे जे आयकॉन्स आहेत ते आपण त्या अनुषंगाने पाहू शकता। त्यानंतर आपल्याला प्रोफाईल हा आयकॉन पाहायला मिळतो। त्यानंतर मॉक टेस्ट, त्यानंतर हेल्प डेस्क इतर आणि आपलं जे हॉल तिकीट आहे, हॉल तिकीटचा जो बार आहे तो अजून आपल्याला हाईड असलेला पाहायला मिळतो। जसे हे वरचे बार आपण क्लिक करू शकतो तसा तो बार आपल्याला सध्या क्लिक करता येत नाही। CET रजिस्ट्रेशन तर आपण हॉल तिकीटचा बार कधी ॲक्टिव्ह होईल, कधी तो व्हाईट होईल, जे की आपल्याला खाली इथे व्हाईट दिसत आहे। तर असं व्हाईट झाल्यानंतरच आपलं हॉल तिकीट तिथं ओपन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। आपल्या हॉल तिकीटमध्ये असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला याप्रमाणे पाहता येतील। आपण एक हॉल तिकीट पाहूया। विद्यार्थी मित्रो, आपलं जे हॉल तिकीट असतं ते या प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल। आपलं हॉल तिकीट येणं अजून बाकी आहे। आपण इथे पाहू शकता BEd CET 2024 म्हणजेच मागील वर्षाच्या BEd CETचं जनरल BEd म्हणजेच मराठी BEd ज्याला म्हणतो आपण, स्पेशल BEd आणि त्यानंतर ELCT BEd ह्या तिन्हीचे हॉल तिकीट आपल्याला एकत्रितपणे पाहायला मिळतात। जो आपण फॉर्म भरलेला असेल त्याप्रमाणे हॉल तिकीट आपल्याला मिळेल। तर जनरल BEdचं आपल्याला हे हॉल तिकीट पाहायला मिळतं। यामध्ये आपल्याला कॅन्डिडेट्स फुल नेम पाहायला मिळतो, विद्यार्थ्याचं इथं पूर्ण नाव असतं। त्यानंतर त्याचा रोल नंबर, इथे आपल्याला रोल नंबर पाहायला मिळेल। त्याची डेट ऑफ बर्थ आपल्याला पाहायला मिळेल, जो की आपला पासवर्ड असणार आहे। त्यानंतर डेट ऑफ CET एक्झामिनेशन, तर तुमची डेट ऑफ बर्थ जो आहे तो तुमचा पासवर्ड असतो। कधी CET देताना ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल CET द्यायला ज्या दिवशी तुमचा पेपर येणार आहे त्या दिवशी जाल त्यावेळेस आपल्याला असं हॉल तिकीट पाहायला मिळेल आणि तो पासवर्ड तुमचा डेट ऑफ बर्थ राहत असतो। ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। ह्याच्या सूचना आपल्याला परत एकदा मिळतील। त्यानंतर आपल्या परीक्षा कधी आहे, कोणत्या दिवशी किती वाजता परीक्षा आहे, इथं आपण टाईम पाहू शकता। परीक्षा आहे 9 ते 10:30 आणि रिपोर्टिंग टाईम जो आहे आपल्याला त्या अगोदर पाहायला मिळतो। 2 तास अगोदर आपल्याला तिथं जाणं क्रम पाहत असतं। तर आपल्याला इथं रिपोर्टिंग टाईम जो आहे, गेट क्लोजर टाईम आपल्याला दिलेला आहे आणि रिपोर्टिंग टाईमसुद्धा आपल्याला इथे दिलेला आहे। म्हणजेच आपल्याला CETची ज्यावेळेस आपली एक्झाम असेल तर ह्या विद्यार्थ्याची एक्झाम 9 वाजता होती। दिनांकसुद्धा इथे देण्यात आलेला आहे, म्हणजे मार्च 2024ला असणारी ही CET एक्झाम डेट ऑफ एक्झामिनेशन
त्यानंतर टाईम ऑफ एक्झामिनेशन जो की 9 वाजता तिथं सांगितलेला आहे. तर रिपोर्टिंग टाईम पहा, म्हणजे जवळपास 1.5 तास अगोदर बोलवण्यात आलेला आहे. म्हणजे पेपर 9ला सुरू होणार आहे तरी 1.5 तास आधी तुम्हाला जाणं गरजेचं आहे. आपली पूर्णपणे चेकिंग होते. आपले मोबाईल्स आपल्याकडे ठेवले जात नाहीत, ते आपल्याला जमा करावे लागतात किंवा त्याप्रमाणे आपण ते मोबाईल इतराकडे ठेवणं, बाहेर जे परीक्षेच्या बाहेर थांबलेले आहेत, दालनात थांबलेले आहेत, त्यांच्याकडे आपण देऊ शकता. आणि शेवटी अजून एक टाईम आपल्याला सांगितलेला आहे. तर 8:30च्या पुढे, म्हणजे ज्याचा पेपर 9 वाजता आहे त्याबद्दल आपण बोलतो. तर 8:30च्या पुढे कोणालाही गेटमध्ये एंट्री दिली जात नाही आणि गेट बंद केलं जातं. त्याला गेट क्लोजर टाईम असं म्हटलं जातं. म्हणजे 8:30च्या अगोदर आपल्याला पोहोचावं लागतं. कधी? जर पेपर 9 वाजता असेल तर. आपल्याला माहीत आहे पेपर 3 वेगवेगळ्या वेळांना असणार आहे. सकाळचा पेपर 9 वाजता असेल, त्यानंतर दुपारी एक पेपर होईल आणि त्यानंतर सायंकाळी एक पेपर होईल. तर असे एकंदरीत 3 पेपर प्रत्येक दिवशी असणार आहेत. आपली जी परीक्षा आहे त्याची डेट ऑलरेडी आपल्याला माहीत आहे. ती म्हणजेच 24, 25 आणि 26 मार्च 2025 अशा प्रकारची ती डेट आणि आपल्याला महिना व वर्ष पाहायला मिळते. तर हॉल तिकीटमध्ये आपल्याला या बाबी अभ्यासावायच्या आहेत, पाहायच्या आहेत. आणि आपली जी परीक्षाचं केंद्र आहे ते परीक्षाचं केंद्र आपण ऑलरेडी माहीत करून घ्यायचं आहे. ते कुठं आहे, त्याला कसं पोहोचायचं हे आपण त्यावेळी जाणून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या हॉल तिकीटवरती आपल्याला एक ब्लँक कॉलम मिळेल, ज्यामध्ये कॅन्डिडेट सिग्नेचर इथं कोरं दिलेलं असेल आणि त्यानंतर इन्व्हिजिलेटर सिग्नेचर. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, जेव्हा आपण परीक्षेला जाऊ त्यावेळेस आपल्याला त्या दालनात गेल्यानंतर आपल्याला त्या दोन्ही साईन करायच्या आहेत. म्हणजे आपली साईन आपण करणार आहोत कॅन्डिडेट सिग्नेचरमध्ये, तीही कोणासमोर, तर इन्व्हिजिलेटरसमोर. आपल्या घरी हॉल तिकीट डाउनलोड केलं की लगेच साईन करायची नाही, ह्याला ब्लँक राहू द्यायचं. परीक्षा दिवशी ती इन्व्हिजिलेटरच्या समोर आपल्याला साईन करावी लागते, तिथे ती आपल्याला साईन करायची आहे. तर अशा प्रकारचं आपलं हॉल तिकीट असणार आहे. आता CET रजिस्ट्रेशनला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला वेगवेगळ्या CETs पाहायला मिळतात. तर ह्याचे रजिस्ट्रेशन्स, कुठल्याही CETचं रजिस्ट्रेशन सध्या सुरू नाही आहे. रजिस्ट्रेशन क्लोज CETचे नावावरती आपण पाहू शकता. तर आता फक्त BCA, BBA हे जे कोर्सेस आहेत त्याचेच रजिस्ट्रेशनसुद्धा चालू आहेत. इतर रजिस्ट्रेशन्स आपल्याला क्लोज असलेले पाहायला मिळतात. त्यानंतर खाली जे रजिस्ट्रेशन्स आहेत, आपले जे रजिस्ट्रेशन झालेले आहेत ते म्हणजेच जनरल BEd, स्पेशल BEd, ELCT BEd. इथं इनरोल जे कॅन्डिडेट आहेत त्यासाठी सध्या ही पाहायला ओपन आहे, परंतु रजिस्ट्रेशन्स मात्र संपलेले आहेत हे आपणास माहीत आहे. तर रजिस्ट्रेशन्स क्लोजवर आपल्याला पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. त्याला आपण क्लिक करताच आपला जो पूर्ण फॉर्म आहे त्याचा आपल्याला इथे एक मेसेज पाहायला मिळतो आहे. ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लिटेड अँड सबमिटेड. पूर्ण स्टेटस आपल्याला पाहायला मिळते. काही जर अडचण असेल तर इथं आपल्याला ते दिलेलं असतं. प्रिंट फॉर्मची सगळं कंप्लीट आहे हे आपल्याला दाखवणारे कॉलम्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याप्रमाणे आपला फॉर्म भरलेला आहे, कंप्लीट आहे. आपल्याला परत इथे एक बार दिसतो आहे. त्या बारला आपण क्लिक करताच आपल्याला अजून एक बार ओपन झालेला पाहायला मिळतो आणि त्यात आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो ओपन करता येतो एडिट करण्यासाठी. तर एडिट ॲप्लिकेशन फॉर्म युजिंग OTP याला आपण क्लिक करूया. आपण व्हेरीफाय करून पुढे आल्यानंतर आपल्याला जी जन्मतारीख आपल्याला बदलायची असेल तर आपण इथे क्लिक करताच आपल्याला कॅलेंडर आलेलं पाहायला मिळतं. त्याचप्रकारे जेंडर जर चुकून ऑपोजिट जेंडर झालं असेल, मेल फिमेल, तर तेही आपल्याला बदलता येतं. आपण तिथं क्लिक केलं की ते आपल्याला चेंज करता येतं. त्यानंतर फोटोग्राफमध्ये आपल्याला काही अडचण झाली असेल तर आपण फोटोही बदलू शकता आणि त्यानंतर त्याला म्हणायचं आहे अपडेट. आत्ता आपण तिथे डेट चेंज केली होती आणि ती चेंज झालेली डेट आपल्या इथं आलेली पाहायला मिळते. तर ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला परत डाउनलोड करता येतो, म्हणजेच एडिट होऊन आपला ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला पाहता येतो, तपासता येतो. आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म हे आपल्याला पाहायला मिळतं. याला क्लिक करताच आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करता येतो. तो आपण प्रिंट करून घ्यायचा आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये, PCमध्ये, लॅपटॉपमध्ये आपण सेव्ह करून त्याची प्रिंटसुद्धा आपल्याजवळ ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला ॲडमिशनच्या वेळेस हा ॲप्लिकेशन फॉर्म लागतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपल्या ज्या त्रुटी आहेत त्या आपल्याला दुरुस्त करता येणार आहेत. त्या अनुषंगाने आपण त्या दुरुस्त करून घ्याव्यात. तसेच आपला जो परीक्षा दिनांक आहे 24, 25 व 26 मार्च, सत्र 1, 2 व 3 म्हणजे सकाळ सत्र, दुपार सत्र, सायंकाळ सत्र असे एकंदरीत 9 पेपर होतील. 9 पैकी फक्त आपल्याला एकदाच कुठला तरी एक पेपर द्यायचा आहे. पेपरमधले काही प्रश्न रिपीट होतात, परंतु जशाला तशी प्रश्नपत्रिका येत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. प्रश्नांचा जो स्तर आहे तो
सोपा ते मध्यम अशा स्वरूपाचा आहे। त्यामुळे आपल्याला परीक्षेची जी तयारी आहे ती त्या पद्धतीने करायची आहे। फार डीप जनरल नॉलेज किंवा बुद्धिमत्ता किंवा शिक्षकाभिवृत्ती यावर प्रश्न विचारले जात नाहीत, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। फक्त वर करणे किंवा जे ठळक प्रश्न आपण म्हणूया हायलाइटेड क्वेश्चन्स तेच क्वेश्चन आपण करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त गुण संपादित करता येतील, मिळवता येतील। आपले जे हॉल तिकीट्स आहेत तर परीक्षेच्या 7 ते 10 दिवस अगोदर आपल्याला ते मिळणार आहेत, म्हणजे 7 ते 10 दिवस अगोदर ते आपल्या लॉग इनमध्ये अवेलेबल होतील। आत्ता जसं आपण लॉग इन करून इथे CET सेलवरती लॉग इन करून आपल्या हॉल तिकीटचं जे टॅब आहे ती आपण आत्ता पाहिली। ज्यावेळेस आपले हॉल तिकीट अवेलेबल होतील ती टॅब ॲक्टिवेट होईल आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर ती टॅब आपल्याला व्हाईट कलरची झालेली पाहायला मिळेल आणि त्यातून आपण हॉल तिकीट्स डाउनलोड करून घेऊ शकू, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। म्हणजेच आपली परीक्षा 24 तारखेला आहे, तर जवळपास 14 तारीख ते 17 तारीख या दरम्यान आपल्याला हॉल तिकीट मिळणार आहेत, आपल्या लॉग इनमध्ये ते अवेलेबल होतील। आपण त्या अनुषंगाने तयारी करायची आहे, परीक्षा जवळ आलेली आहे। जास्तीत जास्त आपण प्रश्नाचा सराव करून आपल्याला चांगले गुण कसे मिळवता येईल याची आपण तयारी करावी। कुठलीही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपल्याला नक्कीच उत्तर दिलं जाईल। लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।